एक सुंदर गाव होतं. त्या गावात एक आजी राहत होती. आजी आपल्या झोपडीत राहायची. आजी खूप दयाळू आणि प्रेमळ होती. आजीकडे लहान लहान मुले रोज गोष्टी ऐकायला यायची. आजी त्यांना छान छान गोष्टी सांगायची. मुलांनाही आजी खूप आवडायची. आजीची मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. एकदा आजीला तिची खूप आठवण यायला लागली. मग आजीने ठरवलं, आता मी माझ्या मुलीला भेटायला जाईन. आणि तिने मुलीसाठी छान छान लाडू बनवले. एका पिशवीमध्ये मुलीसाठी बनवलेले लाडू, स्वतःचा डब्बा आणि गरजेच्या वस्तू आजीने भरल्या. आता मी माझ्या लेकीच्या गावाला जाईन. छान छान तिच्यासाठी लाडू बनवले ना, ते पण भरेन आणि माझं जेवण पण भरून मी आता लेकीच्या गावाकडे जायला निघते. आजीने आपल्या घराला कुलूप लावलं आणि ती तिच्या मुलीच्या गावाला जायला निघाली. तिच्या मुलीचं गाव एका घनदाट जंगलाच्या आणि नदीच्या पलीकडे होतं. आजी आता गावातून जंगलाच्या दिशेने चालू लागली. घनदाट आणि सुंदर जंगलामध्ये आजी चालू लागली. तिथे तिला छान छान पक्षी आणि माकडं दिसली. चालून थकल्यावर आजी एका झाडाखाली थांबली आणि त्या झाडावर माकडं होती. आजी माकडांना म्हणाली, माकडांनो, मला इथे जेवण करू द्या. मग आजी झाडाखाली छान बसली आणि मग तिने तिचा डब्बा उघडला. आजीने झाडाखाली बसून छान जेवण केलं. चला, आता छान जेवण झालं. मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघते, माझ्या लेकीच्या गावाला. जेवण झाल्यावर आजी परत जंगलामधून चालू लागली. काही अंतर चालल्यानंतर अचानक तिच्या समोर एक चित्ता आला. आजी चित्त्याला बघून घाबरली. चित्ता म्हणाला, ए आजीबाई, मी तुला खाऊन टाकीन आता. आजी घाबरली होती, पण तिने सावधानपणे थोडा विचार केला आणि ती चित्त्याला म्हणाली, थांब रे चित्त्या, आधी मी काय सांगते ते ऐक जरा. मी आता खूप बारीक आहे. मला खाल्ल्यावर तुला फक्त हाडच घडणार आहेत. माझ्यात तर मांस बिलकुलच नाहीये. पण मी आता माझ्या लेकीकडे जाणार आहे, तिच्या गावाला. तिथे गेल्यावर माझी लेक मला खूप छान छान जेवण करून खायला घालेल आणि मग मी जाडजूड होईन. मग मी परतीच्या प्रवासाला येताना तू मला खा. हे ऐकून चित्त्याच्या पण तोंडाला पाणी सुटलं. त्यालाही हे पटलं. तो आजीला म्हणाला, आता मी तुला जाऊ देत आहे, पण लक्षात ठेव, तुला परत यायचं आहे आणि मग मी तेव्हा तुला खाणार आहे. आजी हो म्हणाली आणि पटकन तिथून झपझप पुढे चालू लागली. काही अंतर गेल्यावर अचानक आजीच्या समोर एक चतुर कोल्हा आला. तो आजीला म्हणाला, हे म्हातारे आजी, मला आता खूप भूक लागली आहे. मी तुला खाऊन टाकीन. आजी घाबरली होती, पण तिने परत सावधानपणे विचार केला आणि ती कोल्ह्याला म्हणाली, थांब रे कोल्ह्या, जरा मी काय सांगते ऐक नीट जरा. मी आता खूप बारीक आहे. मला खाल्ल्यावर तुला फक्त हाडच घडणार आहेत. माझ्यात तर मांस बिलकुलच नाहीये. पण मी आता माझ्या लेकीकडे जाणार आहे, तिच्या गावाला. तिथे गेल्यावर माझी लेक मला खूप छान छान जेवण करून खायला घालेल आणि मग मी जाडजूड होईन. मग मी परतीच्या प्रवासाला येताना तू मला खा. हे ऐकून कोल्ह्याच्या पण तोंडाला पाणी सुटलं आणि त्याला हे पटलं. तो आजीला म्हणाला, आता तू जा म्हातारे, पण लक्षात ठेव, तुला परत यायचंय आणि मी तेव्हा तुला खाणार आहे. आजी कोल्ह्याला हो म्हणाली आणि पटकन तिथून पुढे झपझप चालू लागली. काही अंतर गेल्यावर नदी पार करताना अचानक आजीच्या समोर नदीमधून
एक धोकादायक मगर बाहेर आली आजीला खाण्यासाठी. ए म्हातारी, थांब, कुठे चाललीस? आता मी तुला खाऊन टाकणार आहे. थांब मगरी, आधी मी काय सांगते ते नीट ऐक जरा. मी आता खूप बारीक आहे. मला खाल्ल्यावर तुला फक्त हाडच भेटणार आहेत. माझ्यात तर मांस बिलकुलच नाहीये. पण मी आता माझ्या लेकीकडे जाणार आहे, तिच्या गावाला. तिथे गेल्यावर माझी लेक मला खूप छान छान जेवण करून खायला घालेल आणि मग मी जाडजूड होईन. मग मी परतीच्या प्रवासाला येताना तू मला खा. मगरीच्या पण तोंडाला पाणी सुटलं. तिला हे पटलं. ती आजीला म्हणाली, आत्ता जाऊ देते तुला, पण लक्षात ठेव, तुला परत यायचं आहे आणि मी तुला खाणार आहे. आजी हो म्हणाली आणि पटकन तिथून पुढे चालू लागली. आजीला नदी पार करण्यासाठी नावेत बसावं लागलं. नदी पार करून झाल्यावर आजी तिच्या मुलीच्या गावी पोहोचली. अशा तऱ्हेने आजी तिच्या मुलीच्या घरी सुखरूप पोहोचली. तिला पाहताच आजीच्या मुलीला खूप आनंद झाला. त्या एकमेकींना आनंदाने भेटल्या. आजीच्या नातवालाही आजीला पाहून खूप आनंद झाला. आजीने तिच्या मुलीशी खूप गप्पा मारल्या. तिच्या मुलीने रात्री जेवणासाठी आजीसाठी छान छान स्वयंपाक बनवला. दोघींनी मिळून रात्रीचं जेवण केलं. असेच आजी तिच्या मुलीकडे खूप आनंदाने काही दिवस राहिली. त्या फिरायला जायच्या. मुले आजीसोबत खेळायची. एके दिवशी आजीने तिच्या मुलीला जंगलात तिच्यासोबत काय काय घडलं ते सगळं सांगितलं. मुलगी आजीला म्हणाली, तू आता नको जाऊस आई, इथेच राहा. आजी म्हणाली, अगं घाबरू नकोस, मला फक्त एक मोठा भोपळा आणून दे. मग वाघ, लांडगा आणि मगर मला ओळखू शकणार नाहीत. बघ मी कशी युक्ती लढवते ते तू बघ. ते मला नाही खाणार, तू काळजी नको करू. मुलीने आजीने मागितल्याप्रमाणे तिच्यासाठी मोठा भोपळा आणून दिला. आजीने त्या भोपळ्याला खालून थोडं कापलं, मधून थोडंसं त्याला रिकामं केलं, त्याला 2 डोळे बनवले आणि एक तोंड बनवलं आणि आजी त्यामध्ये बसली, त्या भोपळ्यामध्ये. लेकीला भेटून आजी परत तिच्या गावी जायला निघाली भोपळ्यामध्ये बसून. आजी जंगलामधून भोपळ्याच्या आत टुनुक टुनुक असं चालू लागली आणि म्हणू लागली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. अशा तऱ्हेने आजी भोपळ्यामध्ये बसून टुनुक टुनुक जंगलामधून चालू लागली. भोपळा चालताना बघून जंगलातल्या प्राण्यांना कुतूहल वाटायला लागलं. माकडं आणि पक्षी भोपळ्याकडे कुतूहलाने पाहू लागली. नदीजवळ येताच आजी भोपळ्यामध्ये बसून नावेत बसून नदी तिने पार केली. नदी पार करताच एकदम तिच्यासमोर परत मगर आली. मगरीने आजीला ओळखलंच नाही, कारण ती तर भोपळ्यामध्ये होती ना. मगरीला हा एक चालता आणि बोलता भोपळा वाटला आणि तिने त्या भोपळ्याला विचारलं, अरे भोपळ्या, तू एका म्हाताऱ्या आजीला पाहिलंस का? मी तिची वाट बघत आहे इथे. भोपळा म्हणाला, मला नाही माहिती कोण आजी. मी नाही पाहिलं कुठल्या आजीला. मी तर भोपळा आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आणि मग मगरीची निरोप घेऊन भोपळ्यात बसून आजी परत जंगलाच्या दिशेने चालू लागली. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. तेवढ्यात अचानक तिच्यासमोर कोल्हा आला. कोल्ह्याने पण काही आजीला ओळखलं नाही. त्याला वाटलं हा चालता फिरता बोलता भोपळाच आहे. तो म्हणाला, अरे भोपळ्या, तू एका म्हातारी आजीला पाहिलंस का?
मी तिची केव्हापासून वाट पाहत आहे. मला नाही माहिती कोण आजी. मी नाही पाहिलं कुठल्या आजीला. मी तर भोपळा आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. कोल्ह्याची पण चांगलीच फसवणूक काढून आजी परत जंगलामधून चालू लागली. चालता चालता परत आजीसमोर तो चित्ता आला, पण त्याने आजीला ओळखलंच नाही, कारण आजी तर भोपळ्यामध्ये होती. त्याला वाटलं हा तर भोपळा आहे चालणारा. हे भोपळ्या, तू एका म्हाताऱ्या आजीला पाहिलंस का? ती परत येणार होती, अजून आली नाही. कुठे आहे ती? मला नाही माहिती कोण आजी. मी नाही पाहिलं कुठल्या आजीला. मी तर भोपळा आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, 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 चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. चित्त्यालाही चातुर्यतेने फसवून भोपळ्यामधून आजी जंगलातून परत चालू लागली. अशा तऱ्हेने चित्ता, कोल्हा आणि मगर ह्या तिघांना हुशारीने चुकून आजीने जंगल पार केलं आणि ती तिच्या गावात सुखरूप पोहोचली. तिची हुशारी, बहादुरी आणि चातुर्य पाहून गावकऱ्यांनी तिचं स्वागत आणि खूप खूप कौतुक केलं. मुलं पण आजीला पाहून खूप खुश झाली आणि अशा प्रकारे आजी तिच्या घरी सुखरूप पोहोचली. तर मुलांनो, सांगा बरं, तुम्ही या गोष्टीमधून काय शिकलात? ह्या गोष्टीतून आपण हे शिकतो की अडचणीच्या वेळी घाबरून न जाता शांत राहून हुशारीने विचार केल्यास कोणतीही समस्या सोडवता येते. तसेच चातुर्य, संयम आणि धैर्य हे जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर तुम्हा सर्वांना ही गोष्ट आवडली का? आवडली असेल तर पुढच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.